नमस्कार मित्रांनो, टिप्स अँड ट्रिक्स इन केमिस्ट्री बाय राहुलमध्ये तुमचं स्वागत आहे. BSc सेकंड इयर सेमिस्टर 3 अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिडचा आज आपला हा 5वा पार्ट. मागच्या पार्टमध्ये आपण कॅनिझॅरो रिॲक्शन, क्रॉस कॅनिझॅरो रिॲक्शन आणि रेफॉर्मस्की रिॲक्शन ह्या दोन रिॲक्शन पाहिलेले आहेत. आजच्या या लेक्चरमध्ये आपण पर्किन आणि मॅनिच रिॲक्शन पाहणार आहोत. पर्किन रिॲक्शन आणि मॅनिच रिॲक्शन अतिशय इम्पॉर्टंट रिॲक्शन्स आहेत. त्यातली पहिली पर्किन रिॲक्शन बघणार आहोत आपण. तर बघा, मी बेन्झाल्डिहाइड घेतला, बेन्झाल्डिहाइड सोबत मी ॲसिटिक अनहायड्राइड रिॲक्ट केला आणि ॲसिटिक अनहायड्राइड कशाच्या प्रेझेन्समध्ये, तर सोडियम साल्ट ऑफ ॲसिटिक ॲसिड. हा ॲसिटिक ॲसिड आहे, त्याचा सोडियम साल्ट ॲट 180 डिग्री. सोडियम ॲसिटेट सुद्धा याला म्हणतात. आणि काय तयार होईल, सिनॅमिक ॲसिड. मग मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट की आपल्याला ह्या रिॲक्शनचं इथे मेकॅनिझम आपल्याला ह्या सेमिस्टरमध्ये असल्यामुळे आपल्याला मेकॅनिझम पाहायचं आहे. तर बघा, मी मेकॅनिझम सुरू करतो आता. तर स्टेप 1मध्ये काय होईल, तर आपला जो सोडियम ॲसिटेट आहे, स्टेप 1, जो सोडियम ॲसिटेट आहे म्हणजे CH3 C डबल बॉन्ड O Na, याचं आयोनायझेशन होईल आणि काय तयार होईल, CH3 C डबल बॉन्ड O निगेटिव्ह प्लस Na. सोडियम वेगळा होईल आणि ॲसिटेट वेगळा होईल. आणि दुसऱ्या म्हणजे यातच काय होईल, हा जो आपला ॲसिटेट तयार झाला CH3 C डबल बॉन्ड O निगेटिव्ह, आपला जो ॲसिटिक अनहायड्राइड होता म्हणजेच CH2H, मी असा लिहितो CH3ला C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3. हा काय करेन, हा इनोलेट आयन आहे, हा इनोलेट आयन हा हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करेल. हा डबल बॉन्ड यावर जाऊन कार्बॅनियन जनरेट होईल, म्हणजेच असं तयार होईल. CH2 यावर निगेटिव्ह चार्ज, C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3 प्लस CH3 C डबल बॉन्ड OH. याचं नाव माहीत आहे आपल्याला, याचं नाव आहे ॲसिटिक ॲसिड. आणि हा काय तयार झाला, कार्बॅनियन. मग मित्रांनो, दिस इज स्टेप 1. इन स्टेप 1, sodium acetate, the ionization of sodium acetate takes place and to form acetate ion. This acetate ion abstract the acidic proton from acidic anhydride. ॲसिटिक अनहायड्राइड पासनं यानं ॲसिडिक प्रोटॉन घेतला आणि काय तयार झालं, तर कार्बॅनियन जनरेट झाला. इन स्टेप 2 मित्रांनो, स्टेप 2मध्ये काय होईल, स्टेप 2मध्ये आपला जो बेन्झाल्डिहाइड आपण घेतला होता बघा, C डबल बॉन्ड OH, बेन्झाल्डिहाइड जो घेतला प्लस हा कार्बॅनियन म्हणजे CH2 निगेटिव्ह, सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3. आता हे दोन मॉइटी एकमेकासमोर आल्या म्हणजे दिस इज अ बेन्झाल्डिहाइड and this benzaldehyde reacts with this carbanion. म्हणजे आपण स्टेपला नाव सुद्धा देऊ शकतो. पहिल्या स्टेपला नाव द्यायचं झालं तर जनरेशन ऑफ कार्बॅनियन, जनरेशन ऑफ कार्बॅनियन. दुसऱ्या स्टेपचं नाव काय होईल, अटॅक ऑफ कार्बॅनियन, अटॅक ऑफ कार्बॅनियन.
बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, हा यावर अटॅक करेल, हा बॉन्ड इथं ओपन अप होईल आणि काय तयार होईल कडे हो, हे ॲरोमॅटिक रिंग, हा सी ओ निगेटिव्ह, याला एच आहे हा, आणि याला लागेल CH2 C डबल बॉन्ड O O C डबल बॉन्ड O CH3. हे झाली दुसरी स्टेप. आता तिसऱ्या स्टेपमध्ये बघा काय होत आहे, तर तिसऱ्या स्टेपमध्ये होईल स्टेप 3. तो जो तयार झाला ॲरोमॅटिक रिंग, त्याला CH O निगेटिव्ह, सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड C, डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड CH3. यावर मित्रांनो हायड्रोलिसिस होईल. हायड्रोलिसिस म्हणजे ॲडिशन ऑफ वॉटर. मग कशी होईल, तर एक इथे H लागेल, इथे H लागेल आणि इथे पण आय थिंक हा ऑक्सिजन विसरलो मी, हां असं इथे पण हायड्रोलिसिस होईल. इकडे H, इकडे OH, बरोबर आहे. म्हणजेच काय होईल प्रॉडक्ट बघा, ॲरोमॅटिक रिंग, CH OH, सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O OH प्लस CH3COOH, CH3COOH म्हणजे ॲसिटिक ॲसिड बाहेर पडला. मित्रांनो चौथ्या स्टेपमध्ये काय होईल, तर स्टेप 4. स्टेप 4 मध्ये काय होईल, आपला हा जो तयार झालेला आहे स्टेप 3चा प्रॉडक्ट म्हणजे CH OH CH2 C डबल बॉन्ड O OH. बघा हा मी H जर असा लिहिला तर 180 डिग्रीच्या हीटिंगवर अपने को क्या है, पानी निकालना है, निकाल डालो. फिर हा OH आणि हा H, H2O रिमूव्ह होईल आणि इथे काय येईल, डबल बॉन्ड. म्हणजेच हे असा तयार होईल CH डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O OH, दॅट इज सिनॅमिक ॲसिड. म्हणजे हे 4 स्टेपचं मेकॅनिझम तुम्हाला पेपरमध्ये विचारल्या जाऊ शकते. मग आपण आता जसा बेन्झाल्डिहाइड घेतला, रिॲक्शनमध्ये जर तुम्ही पाहिलेलं असेल, आपण जे रिॲक्शन लिहिली होती डायरेक्ट ती अशी होती, हा बेन्झाल्डिहाइड घेतला प्लस काय घेतला आता, ॲसिटिक अनहायड्राइड. ॲसिटिक अनहायड्राइड घेतल्यानंतर CH3 COONA 180 डिग्री सेल्सिअसच्या प्रेझेन्समध्ये हीटिंगमध्ये आपल्याला सिनॅमिक ॲसिड भेटला होता. तर C डबल बॉन्ड O नाही प्रॉडक्ट CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड COOH सिनॅमिक ॲसिड भेटलं होतं. मित्रांनो मी जर हा अल्डिहाइड बदलवला, म्हणजे इथे फॉर्माल्डिहाइड घेतला तर काय प्रॉडक्ट होईल तुम्ही लिहू शकता. जर मी इथे ॲसिटाल्डिहाइड घेतला तर तुम्ही काय प्रॉडक्ट होईल ते लिहू शकता. जर तुम्ही ॲसिटोन घेतलं तर काय प्रॉडक्ट होईल तुम्ही लिहू शकता. जर मित्रांनो तुम्ही ॲसिटोफिनोन घेतला तर काय प्रॉडक्ट होईल तुम्ही लिहू शकता.
किंवा बेन्झोफिनोन जर घेतला तर काय प्रॉडक्ट होईल तुम्ही लिहू शकता. म्हणजेच हे एक एक्झाम्पल, हे सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ म्हणजे 6 एक्झाम्पल जर केले मित्रांनो तुम्ही, तर परीक्षेत येणारं परकिन रिॲक्शनवर येणारं कोणतंही एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करू शकता. मग नेक्स्ट रिॲक्शन आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत, दॅट इज मॅनीची रिॲक्शन. हे पूर्ण 6 एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या रजिस्टरमध्ये सॉल्व करायचे आहेत. 6वी रिॲक्शन आहे. नेक्स्ट रिॲक्शन आहे मॅनीची रिॲक्शन. मॅनीच रिॲक्शनचा आपल्याला मेकॅनिझम नाही आहे आणि अतिशय सोपी रिॲक्शन्स आहे. बघा, मॅनीच 4 नंबर, दॅट इज मनीष नाही, मॅनीच रिॲक्शन. बघा, मी एखादा अल्डिहाइड किंवा कीटोन घेतो, CH3 C डबल बॉन्ड O CH3 कीटोन घेतला, प्लस याच्यासोबत फॉर्माल्डिहाइड घ्यायचं, प्लस याच्यासोबत बघा अमाइन, म्हणजे नायट्रोजनला 3 हायड्रोजन असतात, हा अमोनिया झाला. 1 हायड्रोजन रिप्लेस करून तिथे अल्किल ग्रुप आणला, याला प्रायमरी अमाइन म्हणतात. जर मी दुसराही हायड्रोजन रिप्लेस केला तर याला सेकंडरी अमाइन म्हणतात. आणि याला मी 3ही जर अल्किल ग्रुपने रिप्लेस केला तर याला टर्सरी अमाइन म्हणतात. आणि जर 4 याला जर अल्किल ग्रुप लागले तर याला क्वाटर्नरी अमोनियम साल्ट म्हणतात. हे तुम्ही 12वीत शिकलेले आहे. बघा, दिस इज अमोनिया. यावर एक लोन पेअर आहे मित्रांनो. नायट्रोजनला 3ही हायड्रोजन आहेत, 3 हायड्रोजन आहेत. नायट्रोजनला 2 हायड्रोजन आहे, म्हणजे 1 हायड्रोजन इज रिप्लेस बाय अल्किल ग्रुप अँड नायट्रोजन बियर्स 1 लोन पेअर. इथे द 2 हायड्रोजन ऑफ अमोनिया इज रिप्लेस बाय अल्किल ग्रुप. दिस इज प्रायमरी अमाइन, दिस इज सेकंडरी अमाइन, दिस इज टर्सरी अमाइन अँड दिस इज क्वाटर्नरी अमोनियम साल्ट अँड दिस इज अमोनिया. मित्रांनो, मॅनीच रिॲक्शनसाठी आपल्याला अमोनिया चालू शकतो, मॅनीच रिॲक्शनसाठी आपल्याला प्रायमरी अमाइन चालू शकतो, मॅनीच रिॲक्शनसाठी आपल्याला सेकंडरी अमाइन चालू शकतो. मॅनीच रिॲक्शनसाठी आपल्याला टर्सरी अमाइन किंवा क्वाटर्नरी अमोनियम साल्ट चालणार नाही. का, तर मी त्याचं एक्झाम्पल देऊन तुम्हाला समजून सांगतो. बघा, मी सेकंडरी अमाइन घेतो. एक्झाम्पलमध्ये HNCH3 असं आहे. म्हणजे नायट्रोजनला कमीत कमी 1 हायड्रोजन असणं गरजेचं आहे. आता सिम्पलमध्ये बघा, हा मी CH3 असा न लिहिता CH2H लिहितो. अपने को क्या है, पानी निकालना है, निकालो फिर. HOH म्हणजे वाटर. कशाच्या प्रेझेन्समध्ये, तर मिथेनॉल आणि HClच्या प्रेझेन्समध्ये. तर होईल काय बघा, हा CH3 झाला, हा C डबल बॉन्ड O, हा CH2, कारण की एक याचा हायड्रोजन तर गेला. कशात गेला, वॉटरमध्ये. दिस इज ॲसिटोन. हा काय आहे, फॉर्माल्डिहाइड. दिस इज सेकंडरी अमाइन. हा CH2 झाला. हा काय होईल परत, याचा डबल बॉन्ड ऑक्सिजन गेला, म्हणजेच एक इकडे अटॅच होईल, म्हणजे CH2 आणि एक इकडे अटॅच होईल. नायट्रोजन, त्याला CH3, त्याला CH3. बघा, याचं नाव काय होईल आता, हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा कार्बन, त्याला काय आहे, नायट्रोजन म्हणजे अमीन, त्याला 2 मिथिल म्हणजे 4 डायमिथिल अमिनो
दुसऱ्याला 2 ब्युटॅनोन, 4 कार्बन. दिस इज मॅनिश रिॲक्शन. मग मित्रांनो, मी ॲसिटोनच्या ऐवजी कोणतंही जर आता अल्डिहाइड किंवा कीटोन घेऊ शकतो. इकडे सेकंडरी अमाईनच्या ऐवजी मी अमोनिया घेऊ शकतो, प्रायमरी अमाईन घेऊ शकतो, सेकंडरी अमाईन घेऊ शकतो, टर्सरी अमाईन घेऊ शकत नाही. म्हणजेच मी नंबर ऑफ एक्झाम्पल्स करू शकतो. म्हणजे मला जर हे समजलं की हा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह कसा करायचा, जो आपला अल्फा हायड्रोजनच काढायचा. जर नाहीतर तुम्ही ही रिॲक्शन फॉर्मॅल्डिहाइड सोबत होत नाही. हा हायड्रोजन नाही काढायचा, हा हायड्रोजन नाही काढू शकत तुम्ही. म्हणजे फॉर्मॅल्डिहाइड ते रिॲक्शन दाखवू शकत नाही, बेन्झाल्डिहाइड सुद्धा ती रिॲक्शन दाखवू शकत नाही. अल्फा हायड्रोजन असणारे कंपाऊंडच तुम्हाला ती मॅनिची रिॲक्शन दाखवेल. फॉर एक्झाम्पल ॲसिटाल्डिहाइड दाखवेल. तर ॲसिटाल्डिहाइड लिहिताना थोडासा उलटा लिहायचा, म्हणजे असा हा तो तुम्हाला ॲसिटोन दाखवतेच, आपण लिहिलेलंच आहे. ॲसिटोफिनोन सुद्धा दाखवतो, म्हणजे C6H5 C डबल बॉन्ड O CH2H असा. बेन्झोफिनोन तो रिॲक्शन दाखवू शकणार नाही. याचे मित्रांनो एक्झाम्पल्स तुमच्या पुस्तकात दिलेले आहेत, ते एक्झाम्पल्स घरी करून बघा. आणि आजच्या या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघू. उर्वरित समोरच्या लेक्चरमध्ये आपण अल्डॉल कंडेन्सेशन पाहू. थँक्यू.